जारण चित्रपट चांगला नाही आहे किंवा त्यात काही हॉरर नाही आहे, त्यात हॉरर सोबत कॉमेडी नाही आहे, असं बरंच काही निगेटिव्ह म्हटलं गेलं हेटर्सकडनं. परंतु त्या सगळ्या हेटर्सला एक जारण चित्रपटाने नक्कीच उत्तर दिलेलं आहे आणि जो लोकांचा प्रतिसाद आहे तोच हेटर्ससाठी उत्तर आहे असं मला वाटतं. तर जारण हा चित्रपट गुलकंद आणि आता थांबायचं नाही या चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरलेला आहे 2025 मधला. त्यानंतर जारण ह्या चित्रपटाचे जे शोज आहेत, बुक माय शोला मी आता पाहिलं तर जवळपास 10,000 तिकीटची विक्री झाली होती 24 तासामध्ये आणि ती ही वर्किंग डे असताना मंगळवारच्या दिवशी. त्यामुळे आणि एवढंच नाही तर रात्रीचे शोज सुद्धा जारण चित्रपटाचे हाऊसफुल होत आहेत. मी स्क्रीनवर दाखवेनच आणि जिथे जिथे म्हणजे तुम्हाला स्क्रीन उघडून सुद्धा दाखवतो त्या त्या ठिकाणी तेथे शोज हाऊसफुल ऑलमोस्ट हाऊसफुल होत आहेत आणि ते रात्रीचे शोज. त्यामुळे खूप जबरदस्त प्रतिसाद मिळतोय लोकांचा. माउथ पब्लिसिटी खूप स्ट्रॉंग होताना दिसत आहे कारण वर्ड ऑफ माउथ जे लोक चित्रपट पाहून येत आहेत ते खूप प्रशंसा करतात चित्रपटाची आणि खूप लोकांना तो चित्रपट आवडतोय. जे की म्हणत होते की फर्स्ट हाफ थोडा स्लो आहे असं वगैरे, पण खरंच लोकांना आता चित्रपट आवडतोय असं म्हणायला लागेल लोकांच्या प्रतिसादावरून. तर चला तर मग जारण ह्या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊ. जारण ह्या चित्रपटाला लागून एकूण 12 दिवस कंप्लीट झाले आहेत आणि 12 दिवसामध्ये जारण चित्रपटाने 4.5 कोटीच्या आसपासचा बिझनेस सुद्धा केलेला आहे म्हणायला हरकत नाही. चला तर मग 12 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊ. तर जारण ह्या चित्रपटाने 10व्या दिवशी 76 लाख कमवले, 11व्या दिवशी 25 लाख कमाई केली आणि 12व्या दिवशी 30 लाख एवढी कमाई केली. जारण ह्या चित्रपटाचं जर 12 दिवसाचं नेट कलेक्शन पाहिलं तर ते झालेलं आहे 3,75,00,000 एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे 12 दिवसानंतर जारण चित्रपटाचं तर ते आहे 4,20,00,000 एवढं. म्हणजे ह्या हप्त्यात हा चित्रपट 5 कोटीच्या आसपास नक्कीच जाईल रविवारपर्यंत असं कुठेतरी चित्र दिसतंय. आणि हेच होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन. बजेट पाहिलं तर जवळपास मला माझ्या अंदाजे 3.5 ते 4 कोटीचं बजेट आहे आणि 4 कोटी तर ऑलमोस्ट पार झालेलं आहे. त्यामुळे आता 4 कोटीच्या पुढे जितकी पण कमाई होणार आहे ती ह्या चित्रपटासाठी प्रॉफिट असेल माझ्या मते. आणि जर का हा चित्रपट 8 ते 10 कोटीपर्यंत जर का गेला तर सुपरहिट ठरू शकेल मराठी चित्रपटांमध्ये आणि सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट सुद्धा ठरू शकेल गुलकंदच्या नंतरचा. तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन. लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे. जबरदस्त शोज आणि शोज वाढवले जात आहेत जिकडे तिकडे. म्हणजे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की प्लाझा थिएटरमध्ये 2-3 शोज लागलेले जिथे हाऊसफुल 5चे सगळे शोज होते. त्यानंतर अजून काही थिएटर्स गोरेगाव ठाण्यामध्ये तर जवळपास 12 शोज आहेत जे की खूप म्हणजे रेअर असतात मराठी चित्रपटांसाठी. जर का हिंदी चित्रपट मोठा असेल तर तरी हाऊसफुल 5 असताना 12 शोज एका मराठी चित्रपटाची खूप रेअर गोष्ट आहे. त्यामुळे खूप सुंदर घडतंय मराठी चित्रपटांच्या बाबतीत असं म्हणायला हरकत नाही. तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि 4.5 कोटीच्या आसपास तर कमाई केलेल्या. जसं मी म्हटलं 5 कोटी ह्या हप्त्यापर्यंत हा चित्रपट पोहोचतो का, शनिवार रविवारची कमाई पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.